नमस्कार मित्रांनो. सध्या सोशल मीडियावर 8व्या वेतन आयोगाबाबत अनेक वेतन आणि पेन्शनचे आकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. कोणीतरी किमान वेतन 51,000 रुपये होणार असल्याचा दावा करत आहे, तर काही जण किमान पेन्शन 27,000 रुपये निश्चित होणार असल्याचं सांगत आहेत. पण या दाव्यांमागील सत्य काय आहे? चला अधिकृत माहितीच्या आधारे जाणून घेऊया. सर्वप्रथम एक महत्त्वाची सांख्यिकीय माहिती. 8व्या वेतन आयोगाचा लाभ केंद्र सरकारच्या सुमारे 36 लाख कर्मचाऱ्यांना आणि 33 लाख पेन्शनधारकांना होणार आहे. म्हणजेच जवळपास 69 लाख लाभार्थी या आयोगाकडे अपेक्षेने पाहत आहेत. मात्र आजच्या घडीला 8व्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल अद्याप सादर झालेला नाही. त्यामुळे नवीन वेतन श्रेणी, फिटमेंट फॅक्टर, किमान वेतन, किमान पेन्शन किंवा इतर कोणतीही निश्चित रक्कम केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केलेली नाही. सोशल मीडियावर दिसणारे 51,000 रुपये किमान वेतन, 27,000 रुपये किमान पेन्शन, 2.57, 2.86 किंवा 3.00 फिटमेंट फॅक्टर यांसारखे सर्व आकडे हे विविध तज्ज्ञांचे अंदाज, कर्मचारी संघटनांच्या मागण्या किंवा संभाव्य गणनांवर आधारित आहेत. त्यांना अद्याप अधिकृत मान्यता मिळालेली नाही. याशिवाय महागाई भत्ता, HRA, ट्रान्सपोर्ट अलाउन्स आणि इतर भत्त्यांमध्ये किती वाढ होणार याबाबतही कोणतीही अंतिम घोषणा झालेली नाही. म्हणूनच कोणताही व्हायरल मेसेज किंवा व्हिडिओ पाहून त्यातील आकडे अंतिम समजू नका. 8व्या वेतन आयोगाचा अंतिम अहवाल आणि त्यानंतर केंद्र सरकारची अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतरच नवीन वेतन आणि पेन्शनची खरी आकडेवारी स्पष्ट होईल. सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अशाच अचूक, अधिकृत आणि विश्वासार्ह अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.